वेलकम स्टुडंट्स. आज आपण मॅथ्स 1 मधला 5th चॅप्टर सुरू करतोय, इंटिग्रेशन. त्याला मी ब्रॅकेटमध्ये लिहिले अँटी डेरिव्हेटिव्ह, अँटी अपोजिट डेरिव्हेटिव्ह. एक्झॅक्ट डेरिव्हेटिव्हची अपोजिट प्रोसेस म्हणजे इंटिग्रेशन. त्यामुळे सगळ्यात आधी तुमचा डेरिव्हेटिव्ह इतका व्यवस्थित तयार असला पाहिजे की इंटिग्रेशन शिकल्यानंतर डेरिव्हेटिव्ह विसरला जातो किंवा डेरिव्हेटिव्हचा अभ्यास परत केला तर इंटिग्रेशन विसरलं जातं किंवा त्यात कन्फ्युजन व्हायला चालू होतं. ते तुम्हाला जाणवेल हळूहळू. त्यामुळं हा भाग असा आहे की याला सतत प्रॅक्टिस लागते आणि एस्पेशली इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्हपेक्षा खूप अवघड आहे. त्यामध्ये व्हरायटी भरपूर असते, भरपूर व्हरायटी असते. तरी तुमचा थोडासा सिलेबस कमी आहे. म्हणजे आपल्याला ॲक्च्युली जर मी थोडंसं आपण 12th सायन्सच्या मुलांना स्टुडंटशी कम्पेअर केलं तर त्यांना साधारण एक 13 ते 14 मिनिमम एक्सरसाइज या चॅप्टरला असतात. मिनिमम म्हटलं मी तुम्हाला. त्याच्यात सब टाईप वेगळेच, त्यात सब क्वेश्चन्स वेगळेच. 13 ते 14 फक्त एक्सरसाइज असतात या मिसलेनियस ह्याच्या इंटिग्रेशनमध्ये. आपल्याला त्या मानानं कमी आहे. ठीक आहे, आपण कम्पॅरिझन करायचं नाही आपल्याला. तर इंटिग्रेशन अँटी डेरिव्हेटिव्ह. आधी याला एक्झॅक्ट अशी डेफिनेशन नाही आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह कसं आहे, लिमिट ऑफ इन्क्रीमेंट रेशो इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह. तसं इंटिग्रेशनला एक्झॅक्ट प्रॉपर डेफिनेशन नाही. जर एखाद्या फंक्शनचा जर y इक्वल्स fx हे एखादं तुम्हाला दिलेलं फंक्शन असेल तर आपण याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहितो सांगा, dy/dx किंवा f'(x) असा लिहितो. बरोबर. तर f'(x) तुम्हाला दिला असतो तर ते मूळचं फंक्शन काय तुम्हाला शोधायचं असतं. म्हणजे थोडक्यात हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे हे सांगणं म्हणजे इंटिग्रेशन. आणि इंटिग्रेशन करता जो सिम्बॉल आहे तो असा आहे, एस सारखा सिम्बॉल वापरतात. इंटिग्रेशन ऑफ एखादं फंक्शन असतं आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलाय त्या फंक्शनचा, म्हणून तिथे dx लिहिलं जातं. आणि हे जे काही इंटिग्रेशन असेल ते इंटिग्रेशन समथिंग आणि त्याच्या पुढे प्लस सी लिहिलं जातं, आयएम प्लस. इथं तो फॉर्म्युला आहे काय असेल तो, आणि प्लस तर काय प्रकार आहे. एक एक्झाम्पल देतो. सगळ्यात आधी आपण हे प्लस सी चा विषय काय असतो तो म्हणतो. प्लस बघा, मी इथे एखादं फंक्शन लिहितो, फंक्शन, आणि त्याचा इथे डेरिव्हेटिव्ह लिहितो f'(x) किंवा dy/dx काय ते. समजा x² असं फंक्शन आहे, y इक्वल्स x². तर x² चा डेरिव्हेटिव्ह काय असतो सांगा आपला, twice(x). तर या twice(x) चे इंटिग्रेशन x² असतं. हे असं लिहितो, इंटिग्रेशन ऑफ twice(x) dx इज इक्वल टू x². हे असं लिहिलं जातं. लिहायची पद्धत अशी, x² चा डेरिव्हेटिव्ह twice(x) असेल तर त्या twice(x) चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x हे x² असतं. आता बघा, x² प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह सांगा. x² चा डेरिव्हेटिव्ह twice(x) आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. आपण लिहितच नाही. आता x² प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह twice(x) असेल तर या twice(x) चे इंटिग्रेशन काय असलं पाहिजे, twice(x) dx चे twice(x) dx चे इंटिग्रेशन असलं पाहिजे x² प्लस 1. आता बघा, x² प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह काय, x² प्लस 2 चा, x² चा डेरिव्हेटिव्ह twice(x) आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह 0. जर x² प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह twice(x) असेल तर आता या twice(x) चे इंटिग्रेशन काय आहे सांगा, इंटिग्रेशन ऑफ twice(x) dx काय आहे सांगा इथे, तर हे आहे x² प्लस 2. आता x² प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह किती सांगा, तर twice(x). मग या twice(x) चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x काय आलं सांगा आता, x² प्लस 3. म्हणजे त्या एकाच twice(x) चे इंटिग्रेशन कधी x² प्लस 0, कधी x² प्लस 1, कधी x² प्लस 2, कधी x² प्लस 3. म्हणजेच थोडक्यात कुठल्याही twice(x) dx या फंक्शनचे इंटिग्रेशन हे नेहमी x² प्लस एनी कॉन्स्टंट असू शकतो, एनी कॉन्स्टंट. म्हणून इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये प्रत्येक वेळेला प्लस सी लिहिलं जातं. हे सगळ्यांच्या बाबतीत असं होणार ना, हे सगळ्यांच्या बाबतीत असं होणार आहे. त्यामुळं इंटिग्रेशन घेतल्या नेहमी प्लस सी लिहायचा किंवा फॉर्म्युल्यामध्ये नेहमी प्लस सी असतो, हा लक्षात ठेवा. हे साइन इंटिग्रेशन करता वापरतात. हे dx आहे की नाही, dx म्हणजे या फंक्शनचा आहे बघा, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतलाय हे सांगण्यासाठी इथे dx लिहितात. आणि मग twice(x) dx चे इंटिग्रेशन काय फंक्शन होतं, म्हणजे या twice(x) चे इंटिग्रेशन हे होतं, या twice(x) चे इंटिग्रेशन हे होतं, या twice(x) चे इंटिग्रेशन हे होतं.
या ट्रायसेक्सचं इंटिग्रेशन हे होतं. हे सांगताना तुम्हाला शेवटी काय सांगावं लागतं, प्लस सी सांगावं लागतं. आता इंटिग्रेशनची आपण फॉर्म्युल्याची लिस्ट पहिल्यांदा लिहून घेणार आहोत आणि यातला एक एक फॉर्म्युला 10 वेळा असं दररोज सगळे फॉर्म्युले तुम्हाला लिहायला लागतात. दररोज घरात वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला ते फॉर्म्युले सारखे लिहून काढा, अदरवाईज कुणालाही इंटिग्रेशन येत नाही. याला खूप फॉर्म्युले चांगले पाठ असावे लागतात आणि भरमसाठ आहेत. म्हणजे साधारण तुम्हाला एक 16-17 तरी मिनिमम फॉर्म्युले आहेत. त्यातले काही फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हनं चेक करता येतात, काही फॉर्म्युल्यांना वेगळा प्रूफ आहे तुम्हाला. असे मिळून एक 16-17 साधारण तुम्हाला फॉर्म्युले आहेत. त्याची आता मी पहिल्यांदा लिस्ट लिहून देणार. ते सगळ्यांनी व्यवस्थित पाठ करायचे, लिहून पाठ करायचे. एक फॉर्म्युला 10 वेळा. फॉर एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ 1 dx इक्वल्स x प्लस सी, इंटिग्रेशन ऑफ 1 dx इक्वल्स x प्लस सी, असं सलग 10 वेळा लिहून काढायचं. मग दुसरा फॉर्म्युला, असं दररोज लिहून काढायचे, दररोज. त्याशिवाय इंटिग्रेशन येत नाही. ओके, आता आपण फॉर्म्युले लिहिणार आहोत. तुम्ही वहीत लिहून घ्यायचे. ओके, आता फॉर्म्युले आपण 1 बाय 1 लिहून घेऊया. काही जे सोपे आहेत ते त्याच वेळेला डेरिव्हेटिव्हने चेक करायचे, म्हणजे तुम्हाला लक्षात पण येतात. पहिला फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ 1 dx इक्वल्स x प्लस सी, इंटिग्रेशन ऑफ 1 dx इक्वल्स x प्लस सी. 1 चं इंटिग्रेशन x असतं, कारण साधा विचार आहे. x चा डेरिव्हेटिव्ह किती सांगा, x चा डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1. मग x चा डेरिव्हेटिव्ह 1 असेल तर 1 चं इंटिग्रेशन x, असे ते अपोजिट आहेत. 1 चं इंटिग्रेशन काय, x, आणि प्लस सी कायम लिहायचाच असतो, मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. सेकंड, इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx, इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx इक्वल्स x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 आणि प्लस सी. आता थोडंसं साईडला येऊन मी तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा पार्ट दाखवतो. बघा, आपला x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह काय असतो सांगा. x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह वरचं पुढे आणायचं, n into x रेस टू n minus 1. ह्याची आता तुम्हाला सवय झाली. आता x रेस टू 9 चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा, तर 9 into x रेस टू 8, 9 into x रेस टू 8 हा त्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. हा तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा पार्ट. जर आता इंटिग्रेशन कसं बघा, ऐका. x रेस टू 5 चं जर इंटिग्रेशन घ्यायचं असेल, इंटिग्रेशन, तर अर्थात dx घ्यायचं असेल, तर वरचा इंडेक्स आहे ना, इंडेक्स, तो 1 न वाढवायचा आणि तो वाढवलेला नंबर खाली आणायचा आणि प्लस सी लिहायचं. बघा, x रेस टू 5 चं इंटिग्रेशन x रेस टू 6 अपॉन 6 असं लिहायचं, x रेस टू 6 अपॉन 6. आता उलट आपण चेक करूया, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. समजा याचा डेरिव्हेटिव्ह मी घेतला, याचा डेरिव्हेटिव्ह, तर तो इतका यायला पाहिजे, इतका आलं तर बरोबर, नाही तर नाही. 1/6 कोएफिशियंट बाहेर घेतला, 1/6. सांगा x रेस टू 6 चा डेरिव्हेटिव्ह, आता शिकवलंय तुम्ही डेरिव्हेटिव्ह कसा असतो तुम्हाला. x रेस टू 6 चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा, 6 into x रेस टू 5, 6 into x रेस टू 5, 6 6 कॅन्सल, किती राहिले सांगा, 5. हे बघा, x रेस टू 5 आहे. म्हणजे इंटिग्रेशन घेताना वरती म्हणजे इंडेक्स बरं का. आता वरती एक वाढवायचं आणि वाढवलेलं खाली घ्यायचं. म्हणजे सांगा x स्क्वेअरचं इंटिग्रेशन सांगा, x स्क्वेअरचं इंटिग्रेशन. मी डेरिव्हेटिव्ह विचारत नाही आता. बघा, वरती एक वाढवायचा 2 + 1 3 आणि वाढवलेलं खाली घ्यायचं. x रेस टू 4 चं इंटिग्रेशन काय, तर x रेस टू 5 अपॉन 5. x रेस टू 9 चं इंटिग्रेशन काय, x रेस टू 9 चं इंटिग्रेशन काय, बघा फरक. x रेस टू 9 चं इंटिग्रेशन x रेस टू 10 अपॉन 10. x रेस टू 9 चा डेरिव्हेटिव्ह काय, 9 into x रेस टू 8. आणि नंतर बघा, सगळ्यांचं कन्फ्युजन इतकं व्हायला लागतं. जिथं पाहिजे डेरिव्हेटिव्ह, जिथे इंटिग्रेशन पाहिजे तिथे डेरिव्हेटिव्ह वापरतात, जिथं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह पाहिजे असतं तिथे इंटिग्रेशन वापरतात, आणि सगळं चुकीचं झालं असतं. म्हणून नीट लक्ष द्यायचं आणि याला खूप अभ्यास करावा लागतो. एकदा ते डोक्यात बसलं तुमच्या की एक्झॅक्ट अपोजिट प्रोसेस आहे, मग तुम्हाला ते जमायला लागतं. पण हे जे एस्पेशली हा प्रकार सुरुवातीला त्रास देतो. x रेस टू 9 चा, आता तुम्हाला एवढी सवय झाली ना, x रेस टू 8 चा डेरिव्हेटिव्ह सांगा, डेरिव्हेटिव्ह 8 into x रेस टू 7. तुम्ही वरची टर्म पुढे आणता, वरच्यात नाही कमी करा. ही आता तुम्हाला सवय झाली. आता ही सवय करायची काय,
वरती एक वाढवायचं, वाढवलेलं खाली घ्यायचं, वरती एक वाढवायचं, वाढवलेलं खाली घ्यायचं, वरती एक वाढवायचं, वाढवलेलं खाली घ्यायचं. हा झाला आपला एक्स रेस टू एन. बघा आता एन मध्ये 1 ऍड केलं, एन प्लस 1, आणि ते वाढवलेलं खाली घेतले प्लस. ओके, आता पुढचा फॉर्म्युला बघूया. इंटिग्रेशन ऑफ ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू n dx. आता महत्वाचं काय माहिती का, तर तो हा x असतो ना, हा x तो लिनियर असला पाहिजे. लिनियरचा अर्थ डिग्री 1, म्हणजे एक्स स्क्वेअर एक्स क्यूब असं आत चालत नाही ब्रॅकेटच्या. तर ह्या फंक्शनचे इंटिग्रेशन आहे ax प्लस बी रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 आणि इंटू x चा कोइफिशियंट a आणि हे प्लस सी लिहायचे. आणि इंटिग्रेशन मध्ये प्रत्येक वेळी फॉर्म्युला वापरलात की नाही की एकदा मनातल्या मनात म्हणायचं, राईट अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स, या एक्स चा कोइफिशियंट राईट अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स असं कायम म्हणायचं. का म्हणायचं, काय त्याचं कारण आता इथे तुम्हाला एक्झाम्पल बरोबर मी सांगणार आहे. इन इंटिग्रेशन राईट अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स, इन इंटिग्रेशन राईट अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स असं म्हणायचंच काय ना, लक्षात ठेवा. आता यासाठी पहिले मी नंबर न्यूमेरिकल एक्झाम्पल देऊन इकडे येणार आहे. परत समजा 3x प्लस 4 याचा ब्रॅकेट रेस टू 5 चे इंटिग्रेशन तुम्हाला घ्यायचं. तर आता सांगितलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे पहिल्यांदा त्या 3x प्लस 4 रेस टू एक वाढवायचा, वाढवलेली टर्म खाली घ्यायची 6 आणि इंटू एक्स चा कोइफिशियंट लिहायचा 3 आणि प्लस सी लिहायचं. हे आता मी इथं तुम्हाला सांगितलं ax प्लस बी रेस टू n प्लस 1. तेव्हा ax प्लस बी रेस टू n नंतर इथे n प्लस 1 अपॉन n प्लस 1 म्हणजे ते वाढवलेले खाली घ्यायचे आणि इंटू a बाजूला लिहायचं, इंटू a बाजूला लिहायचं. सगळ्यात पहिले विचार करूया आपण. समजा हा इंटू ए बाजूला नाही लिहिला तर काय होईल. हा इंटू ए जर बाजूला लिहिला नाही तर काय होईल ह्याचा पहिले विचार करूया. ठीक आहे, याचं इंटिग्रेशन एवढं आहे ना, मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह मला इथं आणून दाखवा. सरळ आहे ना, याचं जर इंटिग्रेशन एवढं असेल तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह एवढं आणून दाखवा. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह घेतो. आता चेन रूल तुम्हाला यायला पाहिजे बरं का. हे बघा 1/6 कोइफिशियंट, ठीक आहे, इंटू सांगा समथिंग रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह. हे बघा, याला कव्हर करा, ह्याला कव्हर. x रेस टू 6 चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा, x रेस टू 6 चा डेरिव्हेटिव्ह 6 इंटू x रेस टू 5. मग समथिंग रेस टू 6 चा डेरिव्हेटिव्ह काय, 6 इंटू समथिंग रेस टू 5 इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह. आता या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह मध्ये 3x चा डेरिव्हेटिव्ह किती सांगा, 3, x चा 1 आणि कॉन्स्टंट चा 0. आता हे 6 6 कॅन्सल झाले, पण हे तुमचं फंक्शन इथं आहे का बघा. नाहीये. हे फंक्शन इथं आहे का बघा, नाहीये. हे असं कशामुळे झालं माहिती का, हे इथं जर तुम्ही 3 लिहिले असते ना हे अपॉन, तर हा 3 इथं आला असता, हा 6 इंटू 3 कॉमन, आणि मग हा 3 याच्याशी कॅन्सल झाला असता आणि तुमचं फायनल आन्सर 3x प्लस 4 ब्रॅकेट रेस टू 5 म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह एवढा आला असता. लक्षात ठेवा, हे केवळ 3 न लिहिल्यामुळे मगाशी ते मॅच होत नव्हतं. म्हणजे बघा ax प्लस बी रेस टू n चे जेव्हा इंटिग्रेशन घेतात त्यावेळी ax प्लस बी रेस टू n प्लस 1 वरती एक वाढवायचं, वाढवलेलं खाली घ्यायचं आणि x चा कोइफिशियंट, x चा बरं का, कधी मी कायम x चा म्हणतो, x स्क्वेअर x क्यूब त्यांचा नाही, फक्त x चा कोइफिशियंट. x म्हणजे लिनियर टर्म, लिनियर x रेस टू 1 त्याला लिनियर टर्म म्हणतात. आतमध्ये x रेस टू 1 आहे ना, त्याला लिनियर टर्म म्हणायचं. त्या x चा फक्त कोइफिशियंट न विसरता खाली द्यायचं. म्हणून इंटिग्रेशन मध्ये सारखं म्हणायचं, इन इंटिग्रेशन राईट अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स, इन इंटिग्रेशन राईट अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स. हा झाला आपला तिसरा फॉर्म्युला. ओके, काय केलं सांगितलं बघा फॉर्म्युला काय, इंटिग्रेशन ऑफ ax प्लस बी रेस टू n dx इक्वल्स ax प्लस बी रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 इंटू a. हा जो a आहे तो काय सांगा, तर x चा तो कोइफिशियंट आहे. ठीक आहे, पुढचं चौथा
इंटिग्रेशन ऑफ a raised to x dx इक्वल्स a raised to x अपॉन log a प्लस हा त्या मानाने सोपा आहे. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x आठवते का बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x a raised to x log a. डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x म्हणतोय मी a raised to x log a. आता इंटिग्रेशन ऑफ a raised to x अपॉन log a आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये हा log a वर असतो, इंटिग्रेशन मध्ये तो log a खाली असतो. चेक करूया आपण. हे बघा, याचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर एवढे येते का बघूया आपण. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मला. हे बघा a raised to x अपॉन log a चा मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. 1 अपॉन log a मी कोएफिशिएंट म्हणून बाहेर घेणार 1 अपॉन log a आणि इनटू a raised to x चा डेरिव्हेटिव्ह सांगा. a raised to x log a कॅन्सल झाले. काय शिल्लक राहिले सांगा तुमचं. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर हे आलं का बघा. त्याचा कायमच 0 असतो डेरिव्हेटिव्ह. त्याचा डेरिव्हेटिव्ह एवढा आला म्हणजे आपला फॉर्म्युला बरोबर आहे. सर्वात इंटिग्रेशन मधला सर्वात सोपा फॉर्म्युला, सर्वात सोपा इंटिग्रेशन ऑफ e raised to x dx e raised to x plus c. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय. डेरिव्हेटिव्ह e raised to x e raised to x. e raised to x चे इंटिग्रेशन पण e raised to x. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन दोन्ही सेम असलेला एकमेव फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशन ऑफ e raised to x e raised to x. डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x e raised to x. हातातला सर्वात सोपा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. हे सगळे फॉर्म्युले तुम्ही नंतर ओळीला लिहून घ्यायचे म्हणजे व्हिडिओ सेकंड टाइम थर्ड टाइम बघताना हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला ओळीला लिहून घ्यायचे. चालेल. आता मी बोल्ड रफ करून पुढचे दाखवतो. नेक्स्ट फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx इक्वल्स ह्याचं इंटिग्रेशन असणार आहे लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस c. आता ही मॉड्युलस हा काय प्रकार आहे आपण जरा नंतर बघूया. पहिल्यांदा साधा विचार करा की log x चा विचार करा. मला सांगा log x चा डेरिव्हेटिव्ह काय. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x काय सांगा तर 1 अपॉन x. पण log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x असेल तर 1 अपॉन x चे इंटिग्रेशन काय असलं पाहिजे log x. तेव्हा 1 अपॉन x इंटिग्रेशन काय log x. आता मॉड्युलस टर्म का तर लॉग्स ऑफ निगेटिव्ह नंबर कधीही डिफाइन होत नाही. मला वाटत नाही तुम्हाला ते मॉड्युलस वगैरे फार असावं. तुमच्याकडे फक्त आहे मॉड्युलस साइन दिसते मला. इंटिग्रेशन ऑफ इथं तुमच्याकडे पेज नंबर 117 आहे ना. पेज नंबर टेक्स्टबुक समोर ठेवा. पेज नंबर 117 तिथं एक असा येलो कलरचा एक पार्ट आहे बघा. येलो कलरचा एक पार्ट आहे बघा. त्यातला 2 नंबरचा फॉर्म्युला बघा. त्यांनी असं म्हणलं बघा dy dx ऑफ log x 1 upon x. देअरफॉर खाली इंटिग्रेशन ऑफ 1 upon x dx इक्वल्स log ऑफ मॉड ऑफ x दाखवले बघा. मॅथ्स साठी log ऑफ मॉड ऑफ. ठीक आहे. काय ऍक्च्युअली मॉड्युलस का तर लॉग्स ऑफ निगेटिव्ह नंबर कधी डिफाइन होत नाहीत. मग एखादी टर्म ज्यावेळेस कायम पॉझिटिव्ह आहे हे सांगायचं असेल तुम्हाला तर त्यावेळेस त्याचं मॅग्नेट्यूड घेतात म्हणजे मॉड्युलस साइनमध्ये ठेवतात. ऍक्च्युअली ती टर्म log x च आहे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. फक्त एक म्हणायची पद्धत आहे 1 upon x चे इंटिग्रेशन log ऑफ मॉड ऑफ x प्लस c. कारण log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो तर 1 upon x असतो. log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 upon x. ठीक आहे. ह्याच्याशी रिलेटेड पुढचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1 upon ax प्लस b dx इक्वल्स हे बघा डिनॉमिनेटर मध्ये जर x लिनियर असेल लिनियर असं लिहूनच ठेवायचं. x लिनियर असेल तर आन्सर log ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर ax प्लस b. तुम्ही ते मॉड ब्रॅकेट सारखे समजा. तुम्ही त्याचा फार विचार करू नका. log ऑफ ax प्लस b. ठीक आहे. आता याचं एक्झाम्पल दाखवतो. लक्ष द्या. त्याचं एक्झाम्पल बघा. समजा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2x प्लस 3 dx असं एखादं फंक्शन आहे. याचं इंटिग्रेशन तुम्हाला विचारलं तर याचं इंटिग्रेशन लिहिताना लॉग मी इथं मुद्दामून असं लिहिले बरं का. ह्याच्यात एक स्लाइट मिस्टेक आहे ती जाणून बुजून केली तुम्हाला ते कळावं म्हणून ना. बघा ह्याचं इंटिग्रेशन जर या फॉर्म्युलानुसार log ऑफ मॉड ऑफ ax प्लस b असं आपण लिहिलं. हे बघा या फंक्शनचं इंटिग्रेशन log ऑफ मॉड ऑफ ax प्लस b. आता एक काम करा याचं इंटिग्रेशन जर एवढे येत असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह मला तेवढा आणून दाखवा तुम्ही. ठीक आहे. ह्याचं इंटिग्रेशन एवढं आहे प्लस सी. तेव्हा इथं प्लस सी लिहिलं. तर आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन दाखवा आणि मला एवढा आणून दाखवा. ठीक आहे आणून दाखवतोय बघा. लॉग समथिंगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन समथिंग
इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह, तर तो 2 येतो. म्हणजे तुमचं फंक्शन 2/2x प्लस 3 असं आहे का बघा. इथं फंक्शन आहे का? नाही. काय चुकलं सांगतो तुम्हाला. मी कायम मगाशी मुद्दामून म्हणलं होतं की मी जाणून बुजून ही मिस्टेक करते. आता ही सवय ठेवायची, इंटिग्रेशन घेतल्या राईट अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन ए लिहायची सवय ठेवा. मग जर इथं तुम्ही इंटिग्रेशन घेतलं असतं आणि अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स हा जर एक्सचा लिहिला असता, इथं लिहिला असता, तर हा जो 2 आहे ना, हा 2 बघा आता डेरिव्हेटिव्ह घेताना काय झालं असतं बघा. आता मी डेरिव्हेटिव्ह परत घेतोय. हा 2 लिहिले म्हणून आता हाफ हे बाहेर घेतले हाफ. ठीक आहे. चला लॉग समथिंगचा डेरिव्हेटिव्ह 1 समथिंग इंटू या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह 2. मग हा 2 कॅन्सल झाला असता आणि 1/2x प्लस 3 हे तुम्हाला फंक्शन बघायला मिळालं असतं. ह्याचा डेरिव्हेटिव्ह इतका असेल तर याचं इंटिग्रेशन एवढं असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह इतका यायलाच पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, इन इंटिग्रेशन राईट अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स. इंटिग्रेशन मध्ये नेहमी काय करायचं? राईट अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स लिहायचं. लक्षात आलं? नेक्स्ट पुढचा फॉर्म्युला. आता तो a रेस टू x रिलेटेड फॉर्म्युला आहे बघा. मग अशी मी तुम्हाला a रेस टू x चे इंटिग्रेशन सांगितलं होतं. काय सांगा? a रेस टू वहीत असेल बघा. a रेस टू x चे इंटिग्रेशन काय सांगा? a रेस टू x अपॉन लॉग a असं सांगितलं होतं ना. त्याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला बघा. इंटिग्रेशन ऑफ a रेस टू px प्लस q dx. फक्त आता x ऐवजी तिथे काहीतरी लिनियर टर्म आली तर त्याचं इंटिग्रेशन काय बघा. a रेस टू px प्लस q इंटिग्रेशन a रेस टू px प्लस q अपॉन लॉग a. हे नेहमी बघा अपॉन लॉग a. पण काय विसरायचं नाही सांगा? इंटू म्हणजे खाली लिहायचं अपॉन कोइफिशियंट ऑफ x. सांगा बरं यातला x चा कोइफिशियंट काय सांगा? p आणि प्लस इन इंटिग्रेशन राइट अपॉन कोइफिशियंट ऑफ x. न विसरता x चा कोइफिशियंट लिहायचा. ठीक आहे. सिमिलर सेम टाइप e रेस टू मध्ये इंटिग्रेशन ऑफ e रेस टू px प्लस q काही घ्या तिथं ax प्लस b px प्लस q काही घ्या dx इक्वल्स सांगा. इंटिग्रेशन ऑफ e रेस टू x काय सांगितलं होतं मग अशी मी? इंटिग्रेशन ऑफ e रेस टू x dx म्हणजे काय सांगा? e रेस टू x प्लस c. तसं इंटिग्रेशन ऑफ e रेस टू समथिंग e रेस टू px प्लस q. ठीक आहे. पण अपॉन x चा कोएफिशिएंट न विसरता यायला पाहिजे प्लस c. इन इंटिग्रेशन राइट अपॉन कोएफिशिएंट ऑफ x. इन इंटिग्रेशन राइट अपॉन कोएफिशिएंट ऑफ x. ठीक है. आता नेक्स्ट फॉर्म्युले बघूया. नेक्स्ट 10वा फॉर्म्युला. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर माइनस a स्क्वेअर dx इक्वल्स 1 अपॉन 2a log of mod of x minus a upon x plus a plus c. आता काही फॉर्म्युला तुम्हाला पुढे जाऊन प्रूफ असतात. प्रूफ तर ह्याला तुम्हाला प्रूफ आहे त्यामुळे ह्याला पाहिजे. आणि एक काम करू शकता तुम्ही ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन तुम्हाला हे चेक करू शकता येत. हेही करू शकता पण ह्याला तुम्हाला पुढे जाऊन नक्की प्रूफ बघायला मिळणार आहे. लक्षात आलं? ठीक आहे. याच्यासारखा दुसरा फॉर्म्युला आहे 11वा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. फक्त फरक बघा मागे पुढे ठेवलाय. dx इक्वल्स 1 अपॉन 2a log of mod of a plus x upon a minus x plus c. फरक बघा a plus x upon a minus x. या दोघांनाही तुम्हाला प्रूफ मिळणार आहे. पुढे जाऊन मार्क करून ठेवा. ह्याला आपण प्रूफ पाहणार आहोत किंवा पेन्सिलने लिहून ठेवायचं साईडला. ठीक आहे. नेक्स्ट 12. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx इक्वल्स log of mod of x plus same root. मी असं पाठ करतोय log of mod of x plus same root plus c. log of mod of x plus same root plus c.
इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस a² dx इक्वल्स काय फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला, लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस सेम रूट. आता ह्याचा मी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेऊन दाखवतो हा, एकच मिनिट. हा पहिले अजून ह्याच्या नंतरचाही घेऊन दाखवतो आणि मग त्यातला एकाचा प्रूफ दाखवतो. 13 फॉर्म्युला बघा, इंटिग्रेशन ऑफ 1/रूट ऑफ x² मायनस a² dx. फक्त साइन मध्ये फरक आहे, प्लस मायनस. ह्याचाही आन्सर असंच लक्षात ठेवायचं, लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस सेम रूट. सेम रूट म्हणजे इथलं रूट x² मायनस a² प्लस. ठीक आहे. आता या दोन पैकी मी एकाचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेऊन दाखवतो, याचा किंवा याचा, कोणाचाही दाखवतो, काही फार फरक नाही आहे. ह्याचा दाखवला तर तुम्हाला याचा करता येईल स्वतःला. हे बघा, ह्याचा या टर्मचा आता मी डेरिव्हेटिव्ह घेणार आहे इथं या साईडला बघा, लॉग ऑफ x प्लस रूट ऑफ x² प्लस a² चा मी या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहे मी, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह बघा, लॉग समथिंगचा डेरिव्हेटिव्ह 1/something इंटू d/dx ऑफ समथिंग. काय होतं ते बघा, लॉगच्या समोर सगळं कव्हर केलं मी, 1/something लिहिले, x प्लस रूट ऑफ x² प्लस a². ठीक आहे. बघा 1/x प्लस रूट ऑफ x² प्लस a² ॲज इट इज इंटू ब्रॅकेट, हा x चा डेरिव्हेटिव्ह किती रे, 1 प्लस रूट समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट समथिंग. रूट समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट समथिंग इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, 2 कॅन्सल. आता या ब्रॅकेट मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन 1/x प्लस रूट ऑफ x² प्लस a² ॲज इट इज, ह्याला ब्रॅकेट करतो मी. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्याला डिनॉमिनेटर किती आहे, 1. आता 1 इंटू x प्लस रूट इंटू 1 म्हणजे रूट, आणि अपॉन हे रूट इंटू 1 म्हणजे रूट x² प्लस a². याला फक्त ब्रॅकेट करतो, हे ब्रॅकेट सेम आहे की बघा, म्हणजे फायनल आन्सर 1/रूट ऑफ x² प्लस a² आला का बघा. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह इतका येतो, याचा डेरिव्हेटिव्ह इतका येतो, इतका 1/रूट ऑफ x². अरे म्हणजे याचं इंटिग्रेशन एवढं असलं पाहिजे, लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस रूट ऑफ x² प्लस. असंच तुम्हाला हे सेकंड देखील स्वतःला चेक करता येतं. ओके. नेक्स्ट, आता पुढचा नंबर किती असेल बघा तुमचा, 14th असेल. 14. जरा हे दोन मोठी फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ x² प्लस a² dx. मग अशी 1/, होतो, आता हे न्यूमरेटर मध्ये रूट ऑफ x² प्लस a² dx. फॉर्म्युला कसा लिहितो आणि मी पाठ कसा केला बघा, हे बघा, x/2 सेम रूट. सेम रूट म्हणजे इथे जे असेल ते असंच पाठ करा तर फायदा. x/2 सेम रूट प्लस a²/2 लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस सेम रूट, लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस सेम रूट प्लस. यालाही तुम्हाला पुढे प्रूफ आहे, म्हणजे कसा फॉर्म्युला आहे तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. आता फक्त पाठ करायचं, इंटिग्रेशन ऑफ x² प्लस a² dx इक्वल्स x/2 सेम रूट प्लस a²/2 लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस सेम रूट असं म्हणायचं. पहिल्यांदा कळत नाही बघा, x/2 सेम रूट प्लस a²/2 लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस सेम रूट, x प्लस सेम. सेम असाच आपल्याला मायनस मध्ये x² मायनस a² dx इक्वल्स बघा, x/2 सेम रूट माइनस a²/2 log of mod of x plus same root plus log of mod of x plus same root. काय फरक आहे बघा, सेम रूट इथं जे असतं ते इथं रूट, हा पार्ट सेम आहे. लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस सेम रूट म्हणून हे पार्ट करायचं आणि इथं मध्ये फक्त मायनस साइन. ह्या दोघांनाही आपल्याला पुढे प्रूफ पाहायला मिळेल. आता त्यानंतर तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये बॉटमला तुमच्या इथे
पेज नंबर 117. तिथं असं म्हटलं बघा, रूल्स ऑफ इंटिग्रेशन वगैरे असं म्हटलेलं आहे, सापडलं का? थेरम 1, थेरम 2, थेरम 3 असं म्हटलं ना. हे मी तुम्हाला थोडक्यात एकत्रित लिहून दाखवणार आहे आणि ते अगदी सोपं आहे. जसं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ सम ऑफ सेपरेट डेरिव्हेटिव्ह किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स ऑफ सेपरेट डेरिव्हेटिव्ह असंच आणि कोइफिशियंट बाहेर घेतो, हेही इंटिग्रेशनच्या बाबतीत आहे. नंबर 16 इंटिग्रेशन ऑफ fx प्लस ऑर मायनस gx. म्हणजे दोन फंक्शन्सची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल विथ रिस्पेक्ट टू x, तर पहिल्यांदा एका फंक्शनचे इंटिग्रेशन fx dx प्लस किंवा मायनस जे असेल ते साइन इंटिग्रेशन ऑफ gx विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे थोडक्यात सम किंवा डिफरन्स आला तर आपण सेपरेट इंटिग्रेशन, जसं डेरिव्हेटिव्हला घेतो तसंच शेवटचा इंटिग्रेशन ऑफ k इंटू fx. म्हणजे एखादा कोइफिशियंट असेल तर तो k dx पाहिजे, dx. तर तो k हा कोइफिशियंट इंटिग्रेशन, जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण कोइफिशियंट बाहेर घेऊन डेरिव्हेटिव्ह लिहितो बघा, तसा k इंटू इंटिग्रेशन ऑफ fx dx असं लिहिता येतं. आणि याशिवाय आधीमध्ये आपल्याला लॉगॅरिथम मधले 2-3 रूल्स लागतात, तर ते तुम्हाला खरं तर मी मागे लिहून दिले, ते साईडला सेपरेट हवं तर लिहून देतो बघा. लॉगॅरिथमचे रूल, फर्स्ट log of AB इक्वल्स log A प्लस log B. पण आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम्स log A प्लस log B ला log of AB लिहायचं आहे, लक्षात ठेवा. सेकंड log of A अपॉन B इक्वल्स log A मायनस log B. log A मायनस log B ला आपल्याला log of A अपॉन B लिहायला पाहिजे. आणि तिसरा रूल log of n रेज टू n इक्वल्स n log m. आणि मी कधी लिहून दिले की नाही मला आठवत नाही, पण बघा एखादा फार रेअर लागतो पण आधीमध्ये यावं लागतो. इंटिग्रेशन नाही, e रेज टू log of fx टू द बेस e असेल तर आन्सर त्याचं fx असतं. हे मी कधी लिहून दिले की मला आठवत नाही, पण हे कधीतरी फार रेअर करणं लागतं म्हणा. आणि हेच असंच ए मध्ये लिहून देतो, ए रेज टू लॉग ऑफ fx टू द बेस ए असला पाहिजे, तर याचा आन्सर देखील काय असतं, fx असतं. दोन्ही ऍक्च्युली एकच आहे, पण हे आधीमध्ये लॉगचेही फॉर्म्युले आपल्याला लागत राहतात. तर हे सगळे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आणि प्लस हे लॉगचे थोडे. लॉगचे रिवाइज करा, पण इंटिग्रेशन मात्र कंपल्सरी 10 वेळा लिहून काढली पाहिजेत. हे पाठ असेल तर इंटिग्रेशन येतं, अदरवाईज इंटिग्रेशन येत नाही. नेक्स्ट पिरियड मध्ये आपण एक्सरसाइज स्टार्ट करू.